यासोबतच मराठ्यांना त्रास देऊ नका अशा शब्दात मनोज जरांगे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय। सरकारच्या लोकांकडून मोर्चात जाळपोळ होऊ शकते, मराठा समाज मागे हटणार नाही, 10% आरक्षण फडणवीसांनी दिले हे विसरू नये असं देखील भुजबळ म्हणालेले आहेत। मराठ्यांना त्रास देऊ नका असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे। सरकारच्या लोकांकडून मोर्चात जाळपोळ होऊ शकते असं जरांगे पाटील म्हणाले। मी शेवटी फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो, मराठ्यांना त्रास देऊ नका। एकदा जर मराठ्यांनी 11 रूप जर धारण केलं ना, कोणाच्याच बापाला मराठा पुन्हा ऐकत नाही बा। तुम्ही शहाणपणाच्या भूमिकेत या, दुसऱ्याचा ऐकून आमच्यावर चाल करू नका, आमच्यावर वारे करायचं थांबवा। कारण ही सत्ता मराठ्यांनी दिली तुम्हाला। तुमच्या एका चुकीमुळे नरेंद्र मोदी साहेबांना सुद्धा डाग लागू शकतो तुमच्यामुळे, लक्षात ठेवा। तुमचं तर करिअर उद्ध्वस्त झालं म्हणून समजा। तुमच्या जिंदगीतला पश्चातापाचा दिवस तुम्ही उगवून देऊ नका। मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतर शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना 10% आरक्षण आपण दिलेलं आहे की महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाकरता खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे, पुढेही आम्ही करणार आहोत। त्यामुळे या संदर्भात कोणाच्याही मनात शंका असण्याचं कारण नाही, पण लोकशाही मार्गाने कोणी आंदोलन करत असेल तर त्यांची मागण्या समजून घेऊ। आता मला वाटतं की मराठा समाजाला पहिल्यांदा न्याय देण्याचं काम माननीय देवेंद्रजींनी केलं। हे सर्व आपण इतक्या वर्षामध्ये बघितलेलं आहे आणि असं असताना कोणी काही बोलावं, कुणाबद्दल आपण बोलतोय थोडं बात सगळ्यांनी ठेवलं पाहिजे। देवेंद्रजीच होते की त्यांनी ह्या आरक्षणाला खरं वाचा दिली, वाचा फोडली। त्या ठिकाणी आमच्या समाजाच्या पत्रामध्ये काहीतरी त्यांनी देऊ केलं, दिलं। दुर्दैवाने ते कोर्टामध्ये टिकलं नाही, हा भाग वेगळा आहे। विधानसभेमध्ये सुद्धा बिल पारित झालं, सगळं झालं, पण दुर्दैवाने आमचं सरकार बदललं आणि त्यामुळे ते कोर्टामध्ये टिकवू शकले नाही काँग्रेस सरकार त्यावेळेचं तत्कालीन सरकार। तर आमचा दोष नाही आहे। ज्याची तशी संस्कृती तसे तो शब्द वापरणार त्याला तुमचा आमचा नाविलाज आहे। सगळे त्यांनी 10% तुम्हाला आरक्षण आम्ही सगळ्यांना दिलं त्यांना। तर दुसरीकडे मराठा समाज ओबीसी मध्ये येऊ शकत नाही अशा शब्द